आई डिलिव्हरीनंतर सगळे बाळाकडे लक्ष देतात, पण आईचं काय? मी देखील तुझ्यासारखीच कन्फ्यूज होते. हॉस्पिटलमधून घरी आल्यावर बॉडी पेन करत होती, स्ट्रेचेस पिन करत होते, ब्लडिंग चालू होती, विकनेस होती, थकवा होता. मी पण असंच गूगल सर्च करत बसायचे. पण ऑनेस्टली सांगते, त्यावेळी मला रेडी सोल्युशन हवं होतं. म्हणून मी एक पोस्टमॉर्टम केअर किट घेतला होता. आज मी त्याचा 100% ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. नॉट स्पॉन्सर, नॉट फोर्स. मी जे पर्सनली वापरले आहेत आणि ट्रस्टेड आहे तेच. पण मी हे का सांगते? कारण मला माहीत आहे की न्यू मॉम झाल्यावर आपण इमोशनल असतो. आपण चुकीचं प्रोडक्ट घेतलं तर आपल्याला गिल्ट येतो. म्हणून हा व्हिडिओ सेलिंग नाही, तर हा व्हिडिओ एक आईने दुसऱ्या आईला मदत करण्यासाठी आहे. जर मला खरंच यूजफुल वाटलं तरच मी रिकमेंड करणार आहे. तर या किटमध्ये काय होतं? तर यामध्ये पेरिनल स्प्रे, स्नीज बॅट सॅल्ट, कूलिंग पॅड, डिस्पोजल अंडरवेअर, हीलिंग क्रीम. नंबर 1, पेरिनल स्प्रे. तर हा काय उपयोग देतो? डिलिव्हरीनंतर बसताना त्रास होतो, बसताना खूप वेदना होतात, पेन होतं आणि हा स्प्रे ऑनेस्टली खूप कूलिंग देतो. बर्निंग कमी वाटत होतं, पण जर स्टिचेस नसतील तर हे अननेसेसरी वाटेल. नंबर 2, स्टिच सॅल्ट बाथ. डॉक्टरने मला स्टिच बाथ सांगितलं होतं, पण मी साध्या कोमट पाणी घेत होते. पण हे सॅल्ट टाकल्यानंतर खरंच खूप रिलीफ वाटला. हा मला पर्सनली यूजफुल वाटला. नंबर 3, डिस्पोजल अंडरवेअर. पहिल्या 7 ते 10 दिवसात ब्लिडिंग खूप हेवी असते आणि त्यामुळे नॉर्मल अंडरवेअर खराब होऊ शकते. हे खूप कम्फर्टेबल होते. लॉन्ड्रीचं टेन्शन कमी झालं. 4, कूलिंग पॅड. नाईट टाईममध्ये हे खूप हेल्पफुल होते, स्पेशली स्वेलिंग असताना. तर याचे फायदे काय आणि तोटे काय, जे मला पर्सनली वाटते तेच मी इथे सांगणार आहे. तर याचा हा फायदा होतो की हा एक रेडीमेड किट होता, एक रेडीमेड सोल्युशन होतं, ज्याने खूप सारा टाईम वाचला. सगळे इसेन्शियल फक्त एकाच किटमध्ये होते. न्यू मॉमसाठी हा मेंटल पीस आहे. पण मला यात काही तोटेही जाणवले, ते सांगते. हा थोडासा कॉस्टली वाटू शकतो, पण जर आयटम इंडिव्हिज्युअली घेतले तर स्वस्त मिळू शकतात. मी ऑनेस्टली सांगते, जर बजेट टाईट असेल तर इंडिव्हिज्युअलीच घेऊन ट्राय करा. पण कन्व्हिन्ससाठी किट यूजफुल आहे. डिलिव्हरीनंतर आई मेंटली एक्झॉस्टेड असते, शॉपिंग लिस्ट बनवायची एनर्जी नसते. मला पर्सनली हा किट घेतल्यामुळे एक टेन्शन कमी झालं आणि पोस्टपार्टम काळामध्ये स्मॉल रिलीफ पण बिग डिफरन्स करतो. जर तुम्हाला हाच किट बघायचा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. मी अफिलिएट लिंक दिली आहे. जर तुम्ही तिथून घेतलं तर मला छोटासा कमिशन मिळेल, पण तुम्हाला जास्त पैसे द्यायची गरज नाही. तुमच्यासाठी प्राईस सेमच राहील आणि मी ऑनेस्टली सांगते, तुम्ही घ्यायलाच पाहिजे असं काही नाही. पण तुम्ही आधीच प्लॅन करत असाल तर माझा लिंक नक्की वापरा. आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल. आई पोस्टपार्टम काळामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुझी काळजी. स्ट्रॉंग राहायचं असेल तर आधी स्वतःला हील होऊ दे. जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर कमेंटमध्ये रेड हार्ट नक्की टाक. आणि अशा ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी सबस्क्राईब कर वैशूज ग्लो डायरी. कारण इथे सेलिंग नाही, रिअल मदरहूड आहे आणि रिअल सपोर्ट आहे. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये. आत्तासाठी बाय. आणि तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचे आन्सर नक्की देईल.